हे खरंच आहे, परंतु माझं जीवनच बापू आहे, बापूच माझं जीवन आहे. ही सत्य आहे, ही खरी गोष्ट आहे. तुमचं सुखही मीच, तुमचं दुःखही मीच. बापू म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. आमचं अख्खं बापू म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. आमचं अख्खं जीवन म्हणजे बापू. मला कोणी विचारत बापू म्हणजे काय, बापू कोण आहे तुमचा, देव आहे का? नाही होत छे. बापू राष्ट्र आहे का? छे. बापू आमचं जीवन आहे, आमचं आयुष्य अख्खं म्हणजे आमचं अख्खं आयुष्य म्हणजे बापू. इतकं सिंपल उत्तर शिका तर राजानो, आमचं जीवन म्हणजेच बापू. बापू हेच आमचं जीवन आहे. आमचं जीवन जसं काय आहे, किती घाणेरड असेल तर जीवन सुद्धा बापूच असू शकतो जर तोच विश्वास असेल की बापू माझा आहे. लक्षात ठेवा. आणि काय सांगतो, डावी छाती चिडी देते मेरी वाल्या कोणी असेल किंवा पिंगला विषय असेल, सुसंस्कृत असेल, सुशिक्षित असेल की अशिक्षित असेल, ज्या जातीचं असेल की त्या जातीचं असेल, माझं जीवन म्हणजेच बापू. माझे जीवन म्हणजेच माझा बापू. बापू माझ्या जीवनापासून वेगळा होऊ शकत नाही आणि होणारही नाही. मी जिवंत असताना नाही, मेल्यावरही नाही. हे खात्री बाळगा. आलक्षणामध्ये हरिओ हरिओ. आणखी सांगायची एक गोष्ट म्हणजे, काही बोलता नाही आलं तर हरिओम ह्या एका शब्दामध्ये तुमचा बापू भरलेला आहे. लक्षात ठेवा. अगदी साधी गोष्ट. श्रीराम. दुसरी गोष्ट सांगतो, राम नाम हेच माझं शरीर आहे, हेच माझं आदराचं स्थान आहे, हेच माझं प्रेमाचं स्थान आहे, हेच माझं आवडीचं स्थान आहे, हेच माझं धाम आहे. अंबाज्ञ हे माझ्या श्रद्धेचं स्थान आहे, हे माझी बसण्याची जागा आहे, ही माझी विश्रामधाम आहे. हे अंबाज्ञ आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही माझी मूळ प्रेरणा आहे. हे माझं प्रेरणास्थान आहे, हे माझं स्फूर्तीस्थान आहे. दत्तात्रेय आणि त्यांचे चरण, दत्तगुरु आणि त्यांचे चरण ह्या माझ्यासाठी कृपा चैतन्य पादुका आहे. लक्षात ठेवा. लक्षामध्ये क्लीन, क्लिअर कट आणि प्रिसाइज. नाथ संवेद, नाथ संवेद, नाथ संवेद. लव यू ऑल, लव यू ऑल.